साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार दिनतया माझे दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल धरिले अनायासे ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व भाविकाच्या एकोप्यानं थोर संत पंडित महाराज यांनी सुरू करून दिलेला हा उत्सव अगदी पंचकृषीतील सगळ्या भाविकांनी चालवलेली परंपरा सर्व भाविकांच्या आग्रहास्तव आमचे परमस्नेही गुरुबंधू हरिभक्तिपरायण भगवान महाराज सावंत यांनी दिलेलं निमंत्रण जे यजमान आहे त्यांच्याही घरी 5-5 मिनिट गेलो मी नागरे आणि इघारे त्यांनाही नमस्कार त्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी दोन्ही मृदंगाचार्य महाराज मस्त जोडी आहे सर्व आमचे गायनाचार्य टाळकरी महाराज विनेकरी भालदार चोपदार बसलेल्या ते काही महाराज असतील सर्वांचा नामोल्लेख शक्य नसला तरी सर्वांच्या प्रती आदर प्रेम भाव आहे ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गाडीवर मनोभावे वंदन करतो उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव प्रचंड गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता विठ्ठल विठ्ठल पवित्र असा हा कालावधी आहे एकंदर 5 पर्व त्यातला उद्याचा एक उत्तमातला उत्तम पर्व त्याला उत्तमात उत्तम शब्द वापरला पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र राम जन्म कृष्ण जन्म वामन जयंती नरसिंह जयंती आणि महाशिवरात्र त्या निमित्ताने हा सप्ताह आहे जागृत देवस्थान संगमेश्वराच्या दरबारात वैष्णवाला हे मान्य आहे वर्षाच्या 24 एकादशा आणि 5 पर्व असे 29 उपवास वैष्णवानी करायचेच आहेत त्यालाच वैष्णव म्हणतात जो 20-9 व्रताचं अवलंबन करतो तो वैष्णव 20-9-29 24 एकादशा आणि 5 पर्व असं 29 व्रताचं अवलंबन वैष्णवाला करावंच लागतं त्यापैकी हा पवित्र काळ भगवान शंकराच्या दरबारामध्येही वारकऱ्यांची सेवा वैष्णवांची सेवा याचं कारण आहे जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण याचं उत्तर आहे
भगवान शंकर एका जनार्दनी वैष्णवा एका जनार्दनी वैष्णवा एका जनार्दनी वैष्णवा एका जनार्दनी वैष्णवा शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णवा शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. ते अजूनही पंढरपूरची वारी करतात. महादेव आपल्याला दिसत नाही तो भाग जाऊ द्या, पण वारीला जातात महादेवची. आणि वारी म्हटलं की वारकऱ्याला काही सुचत नाही. आषाढीच्या वेळेला पडसीन पताक जर्मनचं ताट तांब्या प्लास्टिकचा झेंडा उचलला का चालला वारकरी. बायको वैतागून गेलेली असते. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्या असतात, कारण पेरणीचे दिवस. आणि हे चाललं झेंडा घेऊन. सांगून तरी जा ना, गाजर गवत पेरू का बाजरी. ते म्हणतं तिकडे तुझं वाटोळ होऊ दे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा. बस असं काही पाठ आहे तुम्हाला. तसं भगवान शंकर पंढरीच्या वारीला निघाले. पार्वती आईनं आवाज दिला, कुठं चालला तुम्ही? वारीला चाललो, वारीला. असं तुम्हाला बरं झेंडा उचलला चालला वारीला, आमची नाही का इच्छा होत. तुला काय वाटलं पार्वती, माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का? 11-12 लाख यात्रा असतील, लेकरू हरवलं सापडत नाही दिवसभर. पाहायला लावू नका, मी येणार म्हटलं होच म्हणावं लागलं. इथं मोठे मोठे हो म्हणतात. आदमी कितनाही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता. बाजूला व्हा साहेब आले. साहेब घरी आले की म्याव. हे महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल. पार्वती आईनं आग्रह केल्यावर होच म्हणावं लागलं. म्हणून महादेवजी आणि पार्वती दोघंही पंढरीच्या वारीला जातात. चिरंजीवाला कळालं. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरय सोंडवक्र तुंड त्रिनयना गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. तेव्हा नसल हा शब्द, पण घ्या जमून काय. थांबले डॅडी न मम्मी थांबले दोघे. मग महादेव म्हणाले, पार्वती आता केवढं अवघड झालं हे वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर आणि एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं? अहो लागला पिंट्या मागत घ्या. तुला काय पिंट्या लहान आहे का सांभाळायचा मला आहे? ते बघा, नाराज होऊ नका. आता असं करा, आपली गाडी काढा. गाडी पायी वारी कॅन्सल करून द्या. इकडे बसा. मग गाडी काढली. गाडी म्हणजे काय? इंडिका. हे समजून घ्या. नंदी बैलाला सज्ज केलं. भगवान शंकर, पार्वती माता, गणपती त्या नंदीवरती स्वार होऊन पंढरपूरला निघाले. थोडं लक्ष द्या, मी पद्यात वारीचं वर्णन सांगतो. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे, नयन हे 11 पंचमुखास पाहे. खचिताची नवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशु जरी म्हणू त्या ते तोन पुच्छ तयाला. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे. पायांची बेरीज 10 आहे. पार्वतीचे 2 पाय, गणपतीचे 2 पाय, महादेवरावचे 2 पाय आणि बैलाचे. हिशोब करत राहा. वारी चालू आपल्या. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे. चालतंय 4 पायातून, बसले 3. नयन हे 11 डोळ्यांची बेरीज 11 आहे.
पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, नंदीचे 2 डोळे, महादेवरावचे 3 डोळे. हिशोब झाला ना. नयन हे 11 पंचमुखास पाहे. तोंड 5 आहे. एक नंदीचं, एक गणपतीचं, एक शंकराचं, एक पार्वतीचं आणि एक सापाचं. 5 तोंड. पंचमुखास पाहे. खचितची नवल वाटे अष्ट कर्ण जयाला. कानांची बेरीज 8 आहे. नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान, सापाला नसतात कान, म्हणून 8 वरच झाली बेरीज. अष्ट कर्ण जयाला. पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. एक नंदीचं शेपूट, एक सापाचं शेपूट. शेपट्या 2, कान 8, डोळे 11, पाय 10, तोंड 5. हे महादेवरावच्या वारीचं वर्णन आहे. आणि जेव्हा पंढरपूर दृष्टिक्षेपात आलं, जवळ गेल्यानंतर, आणि तो पंढरपुरातला सोहळा पार्वती आईनं बघितला. 90 वर्षाचे म्हातारे वारकरी 22च्या जवानाला लाजवील असे नाचत होते. लुब्धली नादे लागली समाधी, लुब्धली नादे लागली समाधी, लुब्धली नादे लागली समाधी, लुब्धली नादे लागली समाधी. मुरजन नर नारी लोकारे, मुरजन नर नारी लोकारे, मुरजन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव. एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे. साधची आनंद कल्लोळी पवित्र गणे नामावळी, साधची आनंद कल्लोळी पवित्र गणे नामावळी, साधची आनंद कल्लोळी पवित्र गणे नामावळी, साधची आनंद कल्लोळी पवित्र गणे नामावळी. तो सोहळा पाहला आणि पार्वती माता म्हणाली, ते तुमचा विठोबान तुम्ही. एवढ्या झेंड्यावाल्याच्या गर्दीत आपली हिंमत नाही आत यायची. मग तुला घरीच सांगितलं तर येऊ नको. आली जाय, थांब येते. तळ्यावर थांबवलं पार्वतीला. तिथून भगवान शंकर नंदीवरती स्वार होऊन गणपतीला घेऊन निघाले. चंद्रभागेच्या वाळवंटातून महाद्वाराकडे जायला निघाले. दर्शनबारी मंडपाच्या विरुद्ध बाजूला तिथे हनुमंताचं मंदिर होतं. आता मास्टर प्लॅन मध्ये अस्ताव्यस्त झालं. तिथपर्यंत गेल्यावर वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी आहे तुम्ही? इथं चालता येत नाही माणसाला, बैल घुसवला गर्दीत, वारीला आला का माणसं मारायला? शंकरजी म्हणाले, नंदी, वारकऱ्यानं जर उलट्या पताका केल्या तर तुझं माझं काही खरं नाही. तू आता हनुमंतापुढे थांब. नाही तर हनुमंतापुढे नंदी असण्याचं कारण नाही. पार्वती तळावर, नंदी हनुमंतापुढे. तिथून गणपतीला कडेवर घेऊन भगवान शंकर पुढे निघाले. नामदेव पायरीच्या वर पायऱ्या चढून महाद्वारात आले. घामानं भिजले महादेवजी. गणपती शांत राहा, काहीच करू नका कोणी. हे मोठे मोठे क्लास रोजच घेतोय मी. तुम्ही 10,000 नाही, लाख लोक असू द्या तरी सू पडेल ते राहा. तुम्ही काही सूचना देऊ नका, काही नका. 7ला मी निघून जातो, मग सूचना द्या. काहीच करू नका, नुसतं ऐका. विठ्ठल विठ्ठल महाद्वारात आल्यावर थकलो बाळा रे. तो कोणाड्यात बैस, अजूनही साक्ष आहे. तुम्ही जा महाद्वारात आणि डावीकडे पहा, तिथे गणपतीची मूर्ती दिसेल तुम्हाला. भगवान शंकर वारी करतात याची साक्ष आहे. तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, कोणाड्यात गणपती. आता एकटे भगवान शंकर जेव्हा राऊळात आले, कटेवर हात ठेवून विटेवर पावलं उभा असलेला पंढरीचा राजा आणि कैलासपती बघितला. आनंद आवरला नाही पांडुरंगाला.
महिमा वर्णिता महेशो तिने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. म्हणून जर कोणी विचारलं वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू कोण, उत्तर आहे शिरोमणी महादेव. ओम नमो शिवाय, नमो शिवाय. वैष्णव मानली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. म्हणून जो स्वतःला कोणी वैष्णव समजतो, 2 माळा तुळशीच्या घातल्या, गोपी चंदन, झेंडा खांद्यावर, वारी पंढरीची, ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ 2 वेळा करतो दिवसात, सगळे नियम पाळतो, पण निंदा महादेवाची करतो, त्याचं तोंड पाहिल्याने पाप होतं. होवणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. भजन विष्णूचं करतो ठीक आहे, पण निंदा शंकराची करतो, त्याला नरकाला जावं लागेल. अधपात झाला दया नरा. शिव दुरावला अदपात झाला तयाडला. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणून साधू संत काकुळतीला येऊन सांगतात, रे बाबा उलट दोघाचंही भजन करा. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, करा
शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघाचा, पाय पाते तिचा दृष्टांत, तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत, नारायणी सेविले अमृत, झाला श्वेत महादेव, शंभूने गेले हळा हळा, तेने विष्णू झाला निळा. आता याच्यावर कीर्तन होईल. हे एक एकाचे हृदय सरस. म्हणून एकंदर 5 दैवत शास्त्राने सांगितलेले आहे: विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. त्या उपासकाला त्या उपास्याची भक्ती करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. इथे बंधन नाही, हा भेद नाही, व्यवस्था लक्षात घ्या. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथे भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा, भांडण संपलंच. नाहीतर गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे, विद्यार्थी बाकड्यावर. सांगा, भेद आहे का व्यवस्था? व्यवस्था शिकवण्यासाठीची व्यवस्था. पण त्याच गावचा एक गरम डोक्याचा पालक 90 लावून गेला दुपारी वर्गात. आता गुरुजी बाहेर गावचे, हे गावचं 90 वाला. काय गुरुजी, तू माणूस आहे, हे जनावर आहे का? बाकड्यावर बसवले तू खुर्चीवर एकटा? अरे सगळे खुर्च्यावर बसा, नाही तर सगळे बसा बाकड्यावर. असा भेद का केला गुरुजी? लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेद नाही रे, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. पण आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. हे परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी शंकराची भक्ती करा, कोणी विष्णूची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी देवीची करा. हा भेद नाही, व्यवस्था. आणि ते असलंच पाहिजे. नाहीतर मी असं विचारतो, एका वर्षी सगळ्या वारकऱ्यांनी ठरवलं महाराष्ट्रातल्या, यंदा माऊलीच्या पालखी सोहळ्यात जायचं सर्वांनी. काय होईल? ज्ञानोबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहायची नाही, आळंदी ते पंढरपूर. मग व्यवस्था. काही तुकाराम महाराज सोबत गेले पाहिजे देहूवरून, काही यदलाबादवरून मुक्ताबाई सोबत गेले पाहिजे, काही सेगावून गजानन महाराज सोबत गेले पाहिजे, काही माऊली सोबत आळंदीहून गेले पाहिजे, काही सासवडून सोपान काका सोबत गेले पाहिजे. वेगवेगळ्या पंथानं गेलेच पाहिजे. ही व्यवस्था. विठ्ठल समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. गंगा हा धर्म आहे आणि घाट म्हणजे पंथ आहे, लक्षात घ्या. गंगेला घाट असलेच पाहिजे, नाही तर एकच घाट असला तर अख्खा कुंभमेळा स्नानाच्या वेळी चिरडून मरल ना. काही त्या घाटावर स्नान करा, काही त्या घाटावर स्नान करा, काही त्या घाटावर स्नान करा, वाटेल त्या घाटावर स्नान करा. पण स्नान गंगेत झालं इकडे पहा, तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा, घाटावरून भांडणं करू नका. त्या व्यवस्था आहे. समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही, पण व्यवस्था. सोनं समान आहे. तुम्ही सोनाराकडे लॉकेट न्या, नाही तर पैजण न्या, ते 10 तोळ्याचं आहे आणि हे 10 तोळ्याचं आहे. त्याची किंमत 5 लाख रुपयाचं आहे, याची किंमत 5 लाख. तुम्ही सोनाराकडे न्या तर ते पैजण म्हणत नाही, लॉकेट म्हणत नाही. पाव द्या सोनं, त्याला दिवसभर दागिने दिसत आहे, फक्त सोनं दिसतं. तुम्हाला पटत नसेल तर ते काळ्या पिवळ्या जीपवाले आहे का नाही, तुम्ही तुमच्या घरचा किती धनवान असाल, रोडच्या काठाला उभं राहा, तुमच्याकडे पाहत नाही, त्याची गाडी 50,000ची असते. दिवसभर घनसावंगी. आणि एकदा घराजवळ उताराला उभी करतं उठी लावून, चॉकलेट वाटून सगळी मुलं गोळ्या करायची, सुरू करायची सकाळी. 50,000ची गाडी. तुम्ही तुमच्या घरचा अब्जाधीश आहे, रस्त्याच्या काठाला उभा आहे, तुमच्याकडे पाहत नाही, ते तुमच्या जवळ गाडी उभी करतं. तुमच्याकडे पाहत नाही, मागच्याला म्हणतं, हे घे रे लटकून, हे लटकून घे घनसावंगी, 50 रुपयाचं.